पण माझा विषय आता मग याचा आहे की आता 25 तारखेला तुमचं आंदोलन सुरू होतंय. काय सरकारने तुमच्याशी बोलणी केली, काय मेसेज आलाय, काय संवाद झालाय सरकारसोबत? नाही नाही, टाईमच नाही. खुशीतच येत वाटतं त्यांच्या ते आणखी सरकारच्या बनविलेल्या त्याच्यातच येत वाटतं आणखीन. त्याच्यातच आनंद येत वाटतं लई ते आणखी. इकडं गोरगरिबाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला टाईम नाही वाटतं. गडबडीत असते, टाईम नसन. पण आमचं 25 जानेवारीला आमरण उपोषण सुरू होणार आहे ताकदीनं. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना माझी हात जोडून विनंती, तुमच्या गावात, तुमच्या शहरात कुणी बैठका घ्यायला आलं नसतं. कारण संतोष भाईचं प्रकरण आपल्या पाठीमागं महत्त्वाचं होतं. आता ती मॅटर थोडं कडीला लागलं आहे, थोडं म्हणलं मी. त्याच्यामुळं आता थोडं ही नाही राहिलं. आता मोकळीक मिळाली थोडी, पण वेळ कमी आहे. आता मोकळीक मिळाली पण वेळ कमी. त्यामुळे तुमच्याकडे कोणी आलं नसन तरी पण महाराष्ट्रातल्या, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, मुंबई असेल, खानदेश विदर्भ असेल, मराठवाडा असेल, गावागावात कोणी बैठका घ्यायला आलं नसेल तरी हरकत नाही. पण गावागावातले मराठे आपण आपल्या गावातच बैठकी घ्या आणि 25 जानेवारीला अंतर्वाली लिहायची तयारी सगळ्यांना करा. प्रत्येकानं ताकदीने. कोणी कोणाला गाडी देईल वाट बघू नका, कोण बैठक घ्यायली याची वाट बघू नका. मिळेल ते वाहनं आपण आपले सुरू करायचे गावकऱ्यांनी. आपणच आपली गावात वर्गणी करायची. आपलेच वर्गणी, आपलेच पैसे, आपलेच वाहनं असन, ट्रॅक्टर टुक्टर जे असन, रिक्षे, जिपा, टेम्पो, ट्रका घ्यायच्या आणि आंतरवालीकडे निघायचं. कोणाची वाट बघायची नाही. कारण आपलेच गाव, आपलंच वाहन असलं, आपलेच पैसे असले म्हणजे दुकानदाऱ्या बंद होत्यात. कोणाला पैसे खायचा ताण येत नाही, काय नाही काय नाही काय नाही. आपलं आपणच करायची. गरिबाची लढाई गरिबाला लढावी लागणार आहे, हे मात्र गोरगरीब मराठ्यांनी लक्षात असू द्या. आणि याच्यातली दुसरी गोष्ट एक महत्त्वाची, की जे आपले कर्मचारी अधिकारी एक एक दिवस रजा टाका 25 जानेवारीला. या सगळेजण आशीर्वाद पाठबळ द्यायला. कंपन्यामध्ये मुंबई पुण्याला नोकऱ्याला आहेत, एक एक 2 दिवस कामं बुडू द्या. या सगळेजण. कारण तुमच्या जीवावरती मी बसतोय. कारण आपल्याला आपल्या लेकराचं स्वप्न साकार करायचं. आपलं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. मायबापाने बघितलेलं स्वप्न असते, तळमळ असते लेकराची, की मी अधिकारी व्हावं म्हणून. आपलं भविष्य व्हायला चाललंय. बघा, या दुनियेत लय अवघड आहे. आपल्या लेकराशिवाय आपल्याला कुणी नाही. आणि ते मोठं करणं आपल्यावरती जबाबदारी. आणि ते करण्यासाठी आपण सगळ्यांनी जी मेहनती घेऊन लेकरं शिकवले, त्याच्यासाठी आरक्षण गरजेचं आहे. आणि 25 जानेवारीला शेवट हातोडा मारायचा. त्यामुळे सगळ्यांनी वेळ द्या. बघा, मराठा समाजाला आणखीन समजून सांगतो मी, की ज्यांना आरक्षण आहे त्यांना 8 दिवस सुद्धा त्यांच्या लेकराची शाळा बुडून द्यावा वाटत नाही. थोडं समजून घ्या. मराठ्यांच्या लोकांनी समजून घ्या. ज्याला आरक्षण आहे त्यांना 8 दिवस सुद्धा काही जर अडथळा आला तर शाळा बुडून देऊ वाटत नाही. किती तगमग होते 8 दिवस जर लेकरा शाळा बुडवली. आरक्षण आहे. आणि शाळा जर बुडाली, फक्त शाळाच बुडाल्या, नोकरी नाही बुडाली, परीक्षा नाही बुडाली, काय नाही बुडालं, ती अडथळा आल्यामुळे जर शाळा बुडाली तर तुमची तगमग होती. तर आमच्या वर्षानुवर्ष लेकरांचं आयुष्याचं वाटोळं झालं भविष्याचं. आरक्षण नसल्यानं आमची किती तगमग असेल रे. जसं तुम्ही तुमचं स्वतःचं लेकरू समजता, त्या तुमच्या लेकरात आमचं पण लेकरू बघा ना. त्याच्यात सुद्धा हाल अपेष्ट असतील ना. तुमचे 4-8 दिवस शाळा बुडू द्या आमच्या लेकरासाठी. होणार आमचे लेकरं मोठे. तुम्हाला 1 दिवस शाळा बुडून देऊ वाटत नाही, तर आमचे उभे आयुष्याची राखरांगोळी व्हायला लागली. म्हणून तुमच्या लेकरात आमचेही लेकरं बघा आणि सगळ्यांनी साथ द्या या आंदोलनासाठी. आणि विशेष मराठ्यांना सांगतो, आपली ताकदीनं तयारी करा. आपल्याकडे वेळ कमी आहे बैठका घ्यायला. कारण आपण सगळे संतोष भाईच्या मॅटरमध्ये होतो. महाराष्ट्रभरात सगळ्यांनी 1 दिवस 25 जानेवारीला अंतर्वाली लिहिलं. पश्चिम महाराष्ट्रासह सगळे, मराठवाडा, खानदेश, विदर्भ, मुंबई, कोकण, सगळ्या भागातल्या मराठ्यांना, नोकऱ्यावाल्यांना, व्यावसायिकांना, शेतकरी मराठ्यांना, गोरगरीब मजुरांना, कामगारांना, सगळ्यांना विनंती, 1 दिवस अंतर्वालीला 25 जानेवारीला सगळेजण मिळेल त्या वाहनाने. कोण बैठक घेईल, कोणी तुम्हाला आमंत्रण देईन याची वाट बघू नका. तुम्हीच मालक आहेत आणि तुम्हीच आपल्या गोरगरिबांनीच लढायचं आणि गोरगरिबाच्या लेकराला न्याय घ्यायचं. तर सरकारबद्दल तुम्ही सकारात्मक असता, कारण तेच देणार आहे, तर तुम्ही भूमिका नेहमी मांडता. जसं समाजाला आव्हान सकारात्मक केलेलं, तसं सरकारला काय आव्हान करा की आणखी 7-8 दिवस बाकी आहेत. मी एक शब्दही त्यांना घोषणा केल्यापासून 25 जानेवारीला उपोषणाची घोषणा केल्यापासून बोललेलो नाही आणि बोलणार सुद्धा नाही. हे उपोषण होईपर्यंत बोलणार नाही. जर त्यांनी मराठ्यांशी दगाफटका केला आणि मराठ्यांना जर आरक्षण दिलं नाही, मग मात्र त्याच्यानंतर सामना आपल्याशी आहे. बोलायचं काम नाही. इज्जत दिली, इज्जत घ्यायची शिकायची. तुम्ही इज्जतच देणार नसलात, आमच्या समाजाला तुम्ही अपमानित करणार असाल,
तुम्ही आमचा एवढा मोठा समाज असून त्याला आरक्षणच देणार नसाल, तुम्ही मजा बघणार असाल, मग मात्र मी सुट्टी देणार. तुम्ही आलात नव्यानं, तेच येत नुसते खांदे बदललेत, पण नव्यानं आलात तर तुम्हाला वेळ सुद्धा 2-1 महिन्याचा दिलाय. या कालखंडात तुम्ही आमच्या आरक्षणाचा सगळा विषय मार्ग काढणं गरजेचं होतं. आणखी नाही 7-8 दिवस त्यांच्या हातात आहेत, काय लय मोठा विषय नाहीये आरक्षणात. नुसती सगळ्या सोयीची अंमलबजावणी करायची. हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे. 3 गॅजेट औंध संस्थांचं आहे. हे लागू करायचंय. एकदम साधे विषय आहेत. तुम्ही सगळ्या केसेस मागं घेईन म्हणलेले आहेत, त्या केसेस मागं घ्यायच्या. साधा सोपा विषय. शिंदे साहेबाच्या समितीला मुदतवाढ द्यायची, तिची मुदतवाढ संपली. तिला काम का नोंदी शोधायला लावायच्या. कक्ष स्थापन करायचे पुन्हा आहेत ते पूर्वी केले होते शिंदे साहेबांनी, ते फक्त सुरू करायचे. ते व्हॅलिड थांबिल्यात सगळ्या अधिकाऱ्यांनी. काही अधिकाऱ्यांनी नोंदी असून सुद्धा प्रमाणपत्र द्यायचं रोखलंय. हे साधे साधे काम आहेत. त्यांना मोडी लिपी अभ्यासक, फारशीचा आहे, उर्दूचा आहे, हे अभ्यासक द्यायचे. वंशवळ समिती पुन्हा द्यायची. ही एकदम साधे काम आहेत. ही काय मोठा विषय नाहीये, परंतु ते देत नाहीये, ते करत नाहीये. जे आमच्या 8-9 मागण्या आहेत आम्ही त्यांच्याकडे त्या दिलेल्या आहेत, त्या त्यांनी तातडीनं कराव्यात या 8 दिवसाच्यात. नाही केलं तर मात्र आम्ही त्यांना कसलंच बोलणार नाहीत, वाईट बोलणार नाहीत, काय नाही. पण आम्ही काहीच बोलत नाहीत याचा गैरफायदा मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा नाही. आणि माझ्या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराशी मात्र बेमानी मराठ्यांशी करू नका. या शब्दाचा अर्थ त्यांना समजत असेल तर त्यांनी समजून घ्यावा. आणि 25 जानेवारीला मात्र मी बसणारे. एक तर शेवट होईल, नाही तर जे व्हायचं असेल ते होईल, पण मी मात्र आता हटत नाही. निश्चितपणे या ठिकाणी बघितलं मनोजदादा जरांगे पाटील यांनी 3 विषयावर महत्वाची आपली प्रतिक्रिया दिली. एकतर जो सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी लॉंग मार्च निघालेला आहे, त्या लॉंग मार्चमध्ये मराठा समाजाने पूर्ण ताकद त्या लॉंग मार्चला द्यावी, त्यांची सगळ्या रस्त्यावर सोय करावी असं आवाहन सुद्धा केलेलं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, वाल्मिक कराड यांची परदेशामध्ये संपत्ती आणि विदेशी सिम कार्ड हे त्यांच्या आवाकातलं नाही, त्यांच्या पाठीशी कुणीतरी मोठं आहे, ही शंका सुद्धा त्यांनी उपस्थित केली. आणि तिसरं महत्वाची गोष्ट, 8 दिवस सरकारकडे आहेत, सरकारने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, नाहीतर शेवटचा हातोडा 25 तारखेच्या आंदोलनातून मारला जाईल असा इशारा सुद्धा सरकारला मनोजदादा जरांगे पाटील यांनी दिला.